बघू उद्या रिएक्शन काय ते, उद्या सरांवरतीच प्रँक करू आपण. आम्हाला बनवले व्हॉलेंटियर ते 12वीची परीक्षेमुळे आता मीटिंग चालू आहे आतमध्ये हॉलमध्ये. यो गाइस स्टॉप आहे. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कसे आहेत सगळे? तर आता चाललोय कॉलेजला. सोम येतो म्हणून वेट करतोय खाली. आता सोम आल्यावरती जाणार आहे. बघा पुढं तोपर्यंत बाय. तर गाइस बघा सोम तर आलता घरी, पण लवकर निघायचं होतं म्हणून रेकॉर्डिंग डायरेक्ट चालू केलं आम्ही. तर आता बघा पुढं, आता गर्दी झाली पुढं. दाखवतो सोम, दाखव. काय करतोय? अरे तर काय आता आम्ही चाललोय अमेरा मध्ये. आता 2 दिवस झाले तिकडं दुसऱ्या रोडनी जात होतो कारण की थंडी लय होती. आता म्हणलं आज अमेरातून जाऊ, रेकॉर्ड करायचं आपल्याला. बघा पुढं रेकॉर्डिंग करतो आम्ही. कॉलेजमध्ये येऊन बसलोय. कॉलेजमध्ये आम्ही मगाशी चालतो, आता शूट करतो इथं. सरने आम्हाला बनवले व्हॉलेंटियर ते 12वीची परीक्षेमुळे आता मीटिंग चालू आहे आतमध्ये हॉलमध्ये. दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला मी. बघा तुम्ही व्हॉलेंटियर म्हणून बसलो इथं गाड्या लावायला. सो पण आहे आपल्याबरोबर. आता बघू काय होतंय पुढं. ब्रेक झाल्यावरती जाणार आहे. बघा पुढं दाखवतो ग्राउंडचा व्ह्यू आणि आतमधला व्ह्यू. बघा पुढं. तर गाईज बघा आता पार्किंग मधलं व्ह्यू. सगळ्या गाड्या लावून दिलेत आम्ही सगळ्यांना. इथं जागा करून दिली सगळ्यांना. गच्च भरत आलं आता जवळजवळ. बघू शकते तुम्ही. सोमने जाऊन बसलाय. तर आता सोमपाशी बसतो तिकडे सावलीला. गाडी आल्या परत उठावं लागतं आम्हाला. पैसा नाही काय नाही त्याच्या पुढं आमचा काळ इथपर्यंत आलाय. तुमचा काळ इथून थोडासा अवघडच आहे. रेकॉर्डिंग करू नको दिसतंय मला सगळं. मला माहित नाही सध्याचा काळ आहे का बेकार काळ आहे ना. काहीतरी बोल ना. आता जे शेतकरी आहेत ना त्यांची बी हालत आम्ही रोज बघतोय. शेतकरी मरतात बी तेवढेच आणि जगतात बी तेवढेच. असं आहे. आपण त्या साईडने काय करू नको. शेतकरी जसा धंदा तशीच शेती. जसा धंदा तशी शेती. परवडलं ते कसं म्हणते ते आलं रापलं. पुढे किती वाजले 2:40. हो करा तुम्ही कंटिन्यू. अजून जरा सांगा पोरांना. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला का. आता आमच्या पोरांना काय माहितीये का, आमचा काळ आणि तुमचा काळ मला तुमच्यामध्ये आणि आताच्या काळामध्ये 20 वर्षात काय फरक पडला माहितीये का. क्या बात करता यार. मी 14ला आमच्या गावी होतो. अँड्रॉइड मोबाईल 100त एक होता. 100त एक. आता 100च्या 100 जणांकडे आहे. आणि त्या तुमचं हे मानसिकता काय केली माहिती आहे का तुमची. पूर्ण बात करून टाकली तुमची. मोबाईलने खेचून घेतली सगळी मानसिकता खेचून घेतली. गजब बेइज्जती है. त्यात तुमचं झाले काय माहितीये का, त्या मोबाईलच्या मानसिकतेमुळे तुमची काय झाली माहितीये का, कमजोरी येते. नाही हे तुमचं माइंड आहे ना पूर्ण डायव्हर्ट केलं. तुमचं डायव्हर्ट झाले पूर्ण. बघा कुठलं मोबाईल, जेवायला बसलं मोबाईल, ह्याला गेलं मोबाईल, निवांत बसला मोबाईल. हे तुम्ही जी पोरं जमलाय ना, अशी पोरं जमलाय ना, असेच जमलं आमच्याकडे. पण कसं गप्पा कुठल्या मारायच्या,
जनरली गप्पा मारायच्या. तुमचं काय हे ना ह्या केला तो केला हे लपडं त्याचं ते लपडं असं लपडं. एवढं मार्गदर्शन त्याच्यात हेच वाकाय चालते. एकटाच एवढा साधा राहणारा माणूस आहे. मला साधं राहिलेच आवड. साधे राहणीमान आणि चांगले विचार. आणि मी एकच सांगतो, मी कोणाबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. बात तो सही है. मी आतापर्यंत इतक्या पूर्ण मार्गदर्शन केलंय, चांगलंच केलंय. तुमचं काळ कसा माहितीये का, तुमच्यामध्ये एक आता एक वृत्ती वाढलेली आहे. कसली माहितीये का, एक माणसामध्ये नॅचरली एक गोष्ट असते. नाही निसर्गाने दिलेली ताकद आहे की, समजून घे. कुठली माहितीये का, हे एका गोष्टीमुळे गेली या. हा नाही हा चौकून आहे ना, चौकून बॉक्स, ह्याच्यामुळे तुमचं काय झालं माहितीये का, सगळ्यात मोठं नुकसान, सगळ्यात मोठं, तुम्हाला संयम राहिलेला नाही. हे बरोबर हे बरोबर. संयम नावाची गोष्ट आहे ना, ती कुठं असते माहितीये का, तुम्ही जेवढं शांत राहाल काय, तुम्ही जेवढं शांत राहाल ना तेवढी तुमची बॉडी रिलॅक्स, अंडे आई जरा रिलॅक्स राहणार. आणि तुम्ही जेवढं ह्याला टेन्शन द्याल ना काय, तेवढी तुमची बॉडी चलिचर राहणार. हे एका बॉक्स मुळे फक्त काय नाही, मला ह्याला काय चांगलंच मी नाही काय 2 वर्षाखाली. अरे बाबा जेव्हा आलो ह्या मोबाईल मध्ये मी 2 वर्षाखाली जेव्हा लॉकडाऊन जेव्हा अगोदर लॉकडाऊन जेव्हा संपलं ना, 2 वर्ष माझा मोबाईल नव्हता. हे शांत झालं माझं, हे शांत झालं. आर यू कॉमेडी मी. 2 तास राहू दे. तेच म्हणलं 2 मिनिटात नाही. हेच म्हणलं मी. हे ना किंवा पोरांना एक सांगतो मी, हे तुमच्यासोबत हे शांत होत नाही ना, तू फक्त तुमची बॉडी विचार करा. हे शांत, सगळं शांत. आणि हे तुम्हाला बिघडवणार कोण माहितीये का, हे एकटे. हा तुम्हाला खोटं सांगत नाही. ह्या 20 म्हणजे 2014 ते 2024 ह्या 10 वर्षाच्या काळात इतकी पोरं म्हणजे, आणि त्यात प्लस म्हणजे झाले काय माहितीये का, ह्या गेल्या 2 वर्षाच्या काळानं, लॉकडाऊनच्या काळानं इतकं तर बिघडून टाकलं, फार बिघडून टाकलं. कशामुळं, आताचं काय झालंय, आमच्या गावात लहान मुलं होती ना, खेळायचे बागडायचे. आता काय झाले, मी माझ्या घरीच राहतो ना, तुम्ही शांत राहत नाही, बरोबर आहे, शांत राहत आहे. आणि मुळात म्हणजे काय माहितीये का, माणसाला जी झोप पाहिजे असते ना, ती झोप ह्यानं मोडली माहितीये का, मोडली. काय करता माहितीये का, नाही मला समजा, मी रात्री 10ला झोपलो की पहाटे 5ला उठून ग्राउंडला असतो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आताची जनरेशन काय, 12पर्यंत जागा, 4 पर्यंत उठा, आले की कॉलेजला पळा, नंतर 9 पर्यंत झोपा निवांत. काय तुमचं हे, तुमची बॉडी आहे ना, तुम्हाला लय साथ येणार नाही बरं का. माझं वय तुम्हाला किती वाटतं सांगा बघू, तुम्हाला एक गेस करा. 47 25 तुम्हाला 30-35 असेल. माझं सध्याचं वय आहे ना 37 आहे. यही नहीं, अभी और सुनिए. माझं लाईफ टाईम कशी आहे माहितीये का, रोज कामाला येतो, रोज ग्राउंडला जातो. जेवण काय असतं माहितीये माझं जेवण, साधं घरचं जेवण. कैसा लगा मेरा मजाक. पाणी पेला वरती परत चाललोय खाली. आणि कॉलेज सुटून झालेलं आहे, सोम आणि मी चाललोय घरी. आता ह्याच्यामध्ये सापाची रिॲक्शन घेते जाता आम्ही, कशी रिॲक्शन येते तर आता बघू काय येते रिॲक्शन. मी सोमकडे देतो मोबाईल, हे बघा सोमको मोबाईल देतो मी, बरं सोम घे, बघू रिॲक्शन काय येते. काहीच बघा गाईस कसा दिसते आपला साप, मजा आलता आठवड. यो गाईस साप आहे. आमच्या मेन रोडने नाही चाललेलो काय, कारण की तिकडे झाली गर्दी. आता इकडून चालू आहे साप घेऊन बघा रिॲक्शन लोकांची काय.
सरक साप आहे सरक. पुढे बघ. गळ्यात घालून फिरतोय. जेव्हा मुलगा तिकडून गेलाय पलीकडून. बाळा तर Wow! Very dangerous! आता घरी आलोय. रिॲक्शन तुम्ही बघितली असेल. काहीच नाही रिॲक्शन आली एवढी खास नव्हती. आम्हाला पटली नाही. उद्या आपण व्हिडिओ काढली नव्हती पण त्या दिवशी भारी आहे. आता उद्या आम्ही करतो परत हार्ट प्रँक. उद्या आम्ही आता व्हॉलेंटियर आहे. ते आता 12वीच्या बोर्डाची तयारी चालू आहे कॉलेजमध्ये. त्यामुळे आता मग आम्ही व्हॉलेंटियर बनवलं आम्हाला सरांनी. आता बघू उद्या रिॲक्शन काय ते. उद्या सरांवरतीच प्रँक करू आपण. आता बघू पुढं काय होतंय ते. सरांच्या गाडीवर ठेवून टाकायचं. हां काय करतो प्लॅन. सरांच्या गाडीवर सरांच्या गाडीवर ठेवून देऊ नाही तर कुठंतरी लपून ठेवू. सर जिथं बसतात तिथं. आता बघू रिॲक्शन उद्या शूट करायचं.